नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आपण उपोषण स्थळावर आलेलो आहोत आणि उपोषणकर्त्यांनी आग्रह केला की खडतर प्रवास यूट्यूब चॅनलनं अत्यंत चांगलं काम केले। काय काम केले, काय नाही काम केले, आपण त्या उपोषणकर्त्यांनाच विचारूया। साहेब, काय तुम्हाला खडतर प्रवास यूट्यूब चॅनलच्या वतीनं काय काम केलंय चांगलं असं वाटतं तुम्हाला? खडतर प्रवास हा यूट्यूब चॅनल आम्ही आभार मानतो, आभार व्यक्त करतो। कोणीही दुसरे चॅनल येऊन इथे आपल्या अधिकारांच्या विरोधात काही तक्रार दिल्या नाहीत। ही आम्हाला खडतर प्रवासने न्याय मिळवून दिले। उपोषण मागे घेण्यात त्यांचं सहकार्य आहे। ह्यापुढे हिंदू मुस्लिम बांधव त्या शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे असं काही तेढ निर्माण होणार नाही, याचा आम्ही खडतर प्रवासचा आभार व्यक्त करतो। साहेब, काय म्हणणं आहे साहेब तुमचं की तुम्ही आज 4 दिवस उपोषण केलं गोडके साहेबांनी, आता ते नारळ पाणी वगैरे घेऊन बाहेर गेलेत आहे, पण तुम्ही सगळे सवंगडी त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहात। तुम्हाला वाटत होतं की शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये राजांचा अपमान होत आहे, पण संबंधित माणसाने मुस्लिम समाजाने सुद्धा म्हणले राजांचा अपमान म्हणजे आमचा सुद्धा अपमान आहे, आणि म्हणून त्यांनी मोठ्यापणानं हे माघार घेतली आणि कुठलाही दुसरा आम्ही व्यवसाय करतात पण जातीय तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ असं इस्लामी खानावळचे मालक म्हणले, आणि तुम्हाला त्यांनी न्याय दिला, नगरपालिकेने न्याय दिला। आणि खडतर प्रवासच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्ही मेन तर खडतर प्रवासचे संपादक प्रभाकर लोंढे साहेब यांचं मनापासून आभार मानतो। त्यांच्या बाईटसाठी त्या दिवशी येऊन त्यांनी आमच्या इथं उपोषणद्वारे भेट दिली। भेट देऊन त्यांनी प्रचार केला आमच्या उपोषणाचा, त्याच्यामुळं ती प्रसार खूप मोठा झाला। प्रसिद्धात खूप मोठ्या प्रमाणाने आम्हाला प्रतिसाद भेटला। त्या अनुषंगाने त्यांच्यावर दबाव पडून उपोषणकर्त्यांचा जो उपोषणकर्ता होता आणि बाकीचे पण संघटना येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा दबाव कुणावर पडला नेमकं? शासनावर पडला का संबंधितावर पडला? नेमकं खडतर प्रवासच्या चॅनलचा दबाव प्रशासनावर पडला, संबंधित व्यक्तीवर पडला, नगर परिषद त्यांच्यावर पडलेला आहे, प्रत्येक गोष्टीवर त्यांचा प्रभाव पडलेला आहे। दुसरा पत्रकार दखल घेतले नाही। काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही उपोषण केले, नाव सांगा तुमचं? मी लहू महेंद्र गोडके। जरा उठा की, एकच मिनिट फक्त मी धरतो तुम्हाला। एक नाही, तुम्हाला सगळ्या बरोबर एकच मिनिट। हे उपोषण करणारे आहेत, 4 दिवस उपोषण केलंय आणि शरीरामध्ये जी ऊर्जा आहे ती कमी झालेली आहे, तरी सुद्धा खडतर प्रवासच्या विषयावर हे बोलतात। काय म्हणणं आहे खडतर प्रवासच्या विषयावर? ही जी चॅनल आहे काही एकदम इमानदारी चॅनल आहे। बाकीचे पत्रकार जे आहे ते पूर्ण पैसे वर विकत घेणारे पत्रकार आहेत। त्यांना आम्ही डबल 3-3दा कॉल करून त्यांनी न्यूज दिलं नाहीत। साहेब, असं पत्रकारावर आरोप करणं बरोबर? आरोप करायचं खडतर प्रवास चांगला आणि इतर वाईट आहेत असं नाही म्हणतात। तुम्हाला काय जाणवलं ह्याच्यात? आम्ही जीव योग्य आहे। आता तुम्ही येत आहो, बाकीचे काय डोळे काय आंधळे झालेत का? त्यांनी काय आलं नाही? बाकीचे पत्रकार येऊ ना, जी खरं आहे ते सांगावं। तुम्ही जसं खडतर प्रवास चॅनल इथं घेऊन आलात, बाकीचे का आले नाहीत? 4 दिवस आम्ही आलं पाहिजे होते, त्यांनी आले नाहीत म्हणून पैसे खातात किंवा गलत आहेत असा आरोप करणं बरोबर नाही। भारताचे 4 स्तंभ आरोप करणं बरोबर काल नाही। संशय व्यक्त करा की बाबा यांनी भेदभाव करतात असं म्हणायला काल छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विषय असून आपले देवत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विषय असून कुठलीही चॅनल एकही चॅनल आले नाहीत, त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करतो। आणि आम्हाला त्यांच्या विरोधात काही असं बोलायचं गरजेचं नाही। फक्त आम्हाला जो 4 दिवसात जे आम्ही उपोषण जे केलं त्या उपोषणच्या संदर्भात असं आढळून आलं की त्यांचा काही आम्हाला सपोर्ट भेटलेला नाही, त्याच्यासाठी आमच्या भावना दुखावलेल्या आहेत त्या बाकीच्या चॅनलच्या बाबतीमध्ये। ऐका ना सर, खडतर प्रवास चॅनल जे आहे ना
तो चॅनल आम्हाला न्याय द्यायच्या उद्देशानं आमच्या पाठीमागं प्रत्येक पावलोपावली त्यांचं सपोर्ट पहिल्या दिवसापासून उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा आमच्या पाठीमागं संरक्षण सारखं ढाल सारखं उभा राहिला तो आणि आम्हाला योग्य ती न्याय देण्यास खडतर प्रवास हा एक नंबरचा आमच्या दृष्टिकोनातनं चॅनल आहे, YouTube चॅनल खडतर प्रवासचा. आणि काय बोलायचं कोणाला सत्कार तर काय बाबा खडतर प्रवासाच्या चॅनलचा आम्हाला सत्कार करायचा आहे. तरी प्रभाकर लोंढे साहेबांनी आमचा सत्कार स्वीकार करावा. आम्ही त्यांच्यासाठी एक स्वतः म्हणजे एक त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवू. कार्यक्रमाच्या वेळेस खडतर प्रवासचे जे संपादक अध्यक्ष आहेत प्रभाकर लोंढे साहेब, त्यांना मी त्या कार्यक्रमाला इन्व्हाइट करू, बोलवू, त्यांचं तिथं सत्कार करूयात. तर हे आहेत उपोषणकर्ते, ओडियार समाजाचे, हिंदू संस्कृतीला मानणारे सर्व कार्यकर्ते आहेत. आरोप केला यांनी पत्रकारावर, मला काय ती योग्य वाटलं नाही, प्रामाणिक सांगतो. याचं कारण असं आहे की पत्रकार हे चौथा स्तंभ आहे. सर्वांना धरून पत्रकाराने वागलं पाहिजेत, याच्यातून पत्रकारांनी हे दक्षता घ्यावी. तुमचा निषेध केला आहे आणि पत्रकारांचा निषेध हे लाजिरवाणी गोष्ट आहे. माझं स्पष्ट मत आहे की एक जुना आणि अनुभवी पत्रकार म्हणून सर्व पत्रकारांना माझी विनंती आहे, आपण सगळे भाऊ आहेत. आपण कुठल्याही उपोषणकर्त्याला न्याय द्यावा, निस्वार्थपणानं न्याय द्यावा. जातीभेद कसल्याही पद्धतीनं पत्रकारात नसतो हे दाखवून द्यावं आणि भावी काळामध्ये सगळ्याला न्याय द्यायचं पत्रकारानं काम करावं. पत्रकार हे जाणीवपूर्वक आम्हाला टाळलं असं लोकांचं मत यायलंय आणि आपला निषेध होतोय. मग तुमचा निषेध म्हणजे माझा सुद्धा निषेध आहे असा त्याचा अर्थ आहे. खडतर प्रवास चांगला आणि बाकीचे वाईट असं मी कधीही म्हणणार नाही. सगळे पत्रकार भाऊ चांगल्या पद्धतीनं आपण काम करतायत, पण शहरासाठी सर्वांना निस्वार्थीपणानं, सर्व जाती धर्मांना निस्वार्थीपणानं न्याय द्यावा असं मात्र या कार्यकर्त्याचं मत आहे आणि आपण सर्वजण मिळून असाच न्याय देऊया एवढीच पत्रकाराकडून मला अपेक्षा आहे आणि यांना सुद्धा अपेक्षा आहे. पुन्हा निषेध होण्याची वेळ पत्रकारांनी देऊ नये अशी माझी सर्व माझ्या पत्रकार बांधवाला नम्रतेची विनंती आहे. खडतर प्रवास चांगला आहे, बाकीचे वाईट आहे असं मी कवाच म्हणणार नाही. पत्रकार ही चौथा स्तंभ आहे आणि पत्रकारांनी सर्वाला न्याय देणं गरजेचं आहे. दोन माणसातला पत्रकार हा दुवा आहे. खरं ते खरं आणि खोटं ते खोटं हे दाखवायचं पत्रकाराचं काम आहे. ते तुम्ही दाखवाल एवढीच पत्रकाराकडून अपेक्षा आहे आणि तुम्ही भावी काळामध्ये पत्रकारावर आरोप करणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ एवढी आपल्याला मी ग्वाही देतो. आणि मी भावी काळामध्ये सुद्धा तुमच्याच नाही तर धाराशिव जिल्ह्याच्याच नाही, महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या कुठल्याही जनतेला खडतर प्रवास निस्वार्थपणानंच न्याय देईल असा विश्वास देतो आणि यापुढे तशाच पद्धतीने काम करतो. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास YouTube चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असेच समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास YouTube चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.